आदर्श ग्रामविकास अधिकारी बापू अहिरे सेवानिवृत्त. भव्य गौरव सोहळा. ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणारे आदर्श ग्रामविकास अधिकारी बापू फुला अहिरे यांनी 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील विकास कामांना चालना मिळाली असून अनेक गावांच्या प्रगतीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त 3 एप्रिल रोजी आडगाव शिवार येथील रामलीला बँक्वेट हॉलमध्ये गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उमेशचंद्र चिलबुले हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मंत्री दादासाहेब भुसे उपस्थित होते. यावेळी लोकप्रतिनिधी, अधिकारी, सरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभात अहिरे यांच्या प्रामाणिक व लोकाभिमुख कार्यशैलीचा गौरव करण्यात आला. शासकीय योजना प्रभावीपणे राबवणे आणि ग्रामीण जनतेशी घट्ट नाते राखणे ही त्यांच्या कामाची वैशिष्ट्ये असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना DNE 136 नाशिक शाखा, ग्रामपंचायत कसबे सुकेणे आणि ग्रामपंचायत साकोरे मीग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सेवेतील निष्ठा, प्रामाणिकता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी यांचा ठसा उमटवत अहिरे यांनी शासकीय सेवेला निरोप दिला असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. नाव घेतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गावामध्ये टक्कर बाप्पा योजना मोठ्या प्रमाणात आम्ही खावटी योजना सुरू केली होती. त्या खावटी योजनेमध्ये आमच्या कसबे शिकण्यामध्ये सगळ्यात जास्त लोकांनी त्याचा फायदा घेतला. म्हणजे तळागाळातील व्यक्तींसाठी, तळागाळातील लोकांसाठी कशा पद्धतीने काम करायचं हे बापूला खूप चांगलं माहिती होतं. कारण जमिनीवरचा माणूस जमिनीवरच्या माणसांना कधी सोडत नाही आणि त्या पद्धतीने त्याचा फायदा कसा होईल याचंच बापूच्या डोक्यामध्ये नेहमी असायचं. आणि त्याच्यामुळं मला एकदा दिलीप काकांचं म्हणजे आमदार असताना फोन आला का हे तुम्ही ठक्कर बाप्पामध्ये योजनेमध्ये नावं कसे टाकतात, कसं काय त्यांना अनुदान मिळतं, तर तुम्ही ते आम्ही तुमच्याकडे अमुक पाठवतो, त्यांना तेवढं सहकार्य करा. म्हणजे अशा पद्धतीचं काम बापूंच्या असते, बापूंच्या प्रेरणेनं आणि आमच्या सहकार्यानं आपण कसबे सुकेने खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं. 36 वर्ष त्यांनी प्रशासकीय सेवा केली, त्यासोबतच त्यांनी DNE 136 मध्ये काम केलेलं आहे. संघटनेमध्ये काम करताना आपल्याला माहीत असेल, नाशिक ही तशीही संघर्षाची भूमी आहे. नाशिकमध्ये श्री प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं हे भूमी आहे. त्र्यंबकेश्वर हे श्री शंकराचं तीर्थस्थान आहे. त्यांचं नेतृत्व उभारताना बघितलं. यामध्ये आमचे मार्गदर्शक रामभाऊजी कापणे असतील, शिक्षक संघटनांचे काळोजी बोलते असतील, अनेक विविध संघटनांचे पदाधिकारी त्याच्यामध्ये आहात. मला माहिती आहे बापूंच्या स्वभावाची कल्पना सगळ्यांनी दिलेली आहे. अनेक तप लागतात, एक माणूस वर्ष जातात, एक माणूस त्याच्या पाठीमागे त्याचा त्याग असतो, त्याचा पराक्रम असतो, त्याचं शौर्य असतो, त्याचं बळ असतो. त्यातून अशी माणसं निर्माण होत असतात आणि त्या प्रेरणेतून समाज मन घडत असतं, त्यातून संघटना घडत असते आणि संघटनेमध्ये असलेल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळत असते. आणि म्हणून बापू हा असा व्यक्तिमत्व याला मी बघितलं. पायाला भिंगरी बांधल्यासारखा चांदा तू बांधा. कोकणात असतील, सह्याद्रीच्या कड्या कपालीत असतील, गडचिरोलीच्या जंगलात असतील, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम पद असो नसो, परंतु पदावरून काम करत असताना मंत्रालयापर्यंत सारखं पायाला भिंगरी बांधून काम करून संघटनेला बळकटी देण्याचं काम मी अनेकदा बापूंच्या मार्गावरून पाहिलेलं आहे. त्यामुळे बापूंचे माझं विशेष उपकार मी मानतो. रायगडमध्ये या माणसाचा दबदबा तयार केला, निफाडमध्ये केला, ग्रामपंचायत संघटनेमध्ये मला आठवतं त्याचं नाव. आणि परमेश्वराने अशी तब्येत दिलेली आहे की पटकन समोरचा जपून जातो, एकदम इम्प्रेसिव्ह. आणि खरंच छत्रपती शोभतो असा आमचा बापू. खरं म्हणजे हे ते 58 रिटायरमेंट करतो
तुम्ही मला पटतच नाही. काही काही 50 मध्ये लोकशी होतात. आता आमचं काय राहिलं लोक मारतात. तर असं करून ते ठेवली तरी काही नुकसान समाजात होणार नाही. पण आता ते आपल्या हातात नाही. शासनाचा कायदा आहे त्याप्रमाणे लावं लागेल. बापूसाहेब आता एक विनंती करतो, आपल्या गावाकडे थोडं लक्ष द्या, मार्गदर्शनाची भूमिका करा. तुम्हाला प्रशासनाचा खूप अभ्यास आहे, जरा गावाच्या प्रगतीकडे लक्ष द्या, थोडाफार वेळ द्या एवढी विनंती करतो. आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाला भावी वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. 30 वर्ष नोकरी केली म्हणजे मला एक वंचित घटकाची सेवा करायला संधी मिळाली. अण्णा हजारे स्वतःचा खर्च करून आंदोलनं करतात, आम्ही पगार घेऊन लोकांची सेवा केली, हा त्याच्यात मला खूप आनंद आहे.